वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आमची सहल पार्ट 2. आपण ह्या भागामध्ये प्रश्नोत्तर आणि व्याकरण बघणार आहोत. प्रश्नोत्तर बघूया बरं. मुलांची सहल कोठे गेली होती? मुलांची सहल कोठे गेली होती? आपण काय करायचं? कोठे हा शब्द बाजूला घ्यायचा आणि त्या ठिकाणी जिथं गेली होती त्याचं नाव लिहायचं. मुलांची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. मुलांची सहल कोठे गेली होती? मुलांची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? आता काय करायचं? काय काय हा शब्द बाजूला घ्यायचा आणि त्या ठिकाणी आपण काय काय नेलं होतं त्याची माहिती लिहूया. सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि चित्रकलेचे साहित्य बरोबर नेले होते. सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि चित्रकलेचे साहित्य सोबत नेले होते. सोपं आहे. बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? आता काय हा शब्द बाजूला घ्या आणि काय सांगितला हे आपण इथे लिहूया. बाईंनी राई म्हणजे दाट झाडी, जिथे आंब्याची अनेक झाडे लावलेली असतात त्याला आमराई असे म्हणतात, असा अर्थ बाईंनी सांगितला. आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? आता कोणते हा शब्द बाजूला घ्या आणि खेळ कोणते खेळले त्याची नावं आपण लिहूया इथे. आमराईमध्ये मुले लपाछपी, शिवणापाणी, ऊन सावली असे खेळ खेळली. आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? आमराईमध्ये लपाछपी, शिवणापाणी, ऊन सावली असे खेळ खेळली. आता पुढे बघा. ऊन सावली, शिवणापाणी यासारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्याची माहिती सांगा. आता याच्यामध्ये कुठली कुठली सांगता येतील आपल्याला? लंगडी खेळलं आपण, किंवा पकडापकडी खेळलं, किंवा आपण खांब धरून खेळले. असे अनेक खेळ छोटे छोटे असतात, ते आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तुमच्या घरी आंबा व कैरीपासून कोणकोणते पदार्थ बनवतात ते लिहा. इथे काय लिहायचं? आमच्या घरी आंबा व कैरीपासून पुढील पदार्थ बनवतात. त्याच्यामध्ये लोणचं, चटणी, मँगो शेक, मँगोचं आईस्क्रीम असे पदार्थ आमच्या घरी बनवतात. पुढे बघा. तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा. तुम्ही एखाद्या ट्रिपला गेला, यू ऑब्झर्व देअर अँड यू डिस्क्राईब अबाउट द ट्रिप. तर तिथे तुम्हाला काय काय सांगता येईल? तर तुम्ही तिथे एखाद्या बागेमध्ये गेला, त्या बागेमध्ये काय काय झाडं होती, तिथं खेळ कुठले कुठले होते, तर तिथे कुठले खेळ होते? ते ज्याला घसरगुंडी म्हणतात, मराठीमध्ये घसरगुंडी म्हणतात. आणि झोपाळा आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी झोपाळे होते. आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी घसरगुंड्या होत्या. तिथे पळापळी आम्ही खेळलो. तिथं डबा नेला होता. तिथे पाण्याची बाटली पण नेली होती. आम्ही तिथे खूप खेळ खेळलो तरीही आम्ही खूप छान फ्रेश होतो, कारण सगळ्यांच्या सोबतीने ट्रिपला जाण्याचा आनंद खूप छान असतो. असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता.
आता आपण या धड्याचं व्याकरण बघूया. आता या धड्यामध्ये व्याकरण आपण काय घेऊ शकतो? नाम. नाम म्हणजे काय? नाऊन. इंग्लिशमध्ये ज्याला नाऊन म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये नाम म्हणतात. नाम म्हणजे थिंग्स. शहर म्हणजे टाउन्स, त्यांची नावं. तर नाऊन ज्याला इंग्लिशमध्ये आपण नाऊन म्हणतो त्याला मराठीमध्ये नाम म्हणतात. पर्सन, प्लेस, थिंग आणि ॲनिमल, हे जे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याला सगळ्यांना नाम अशी संज्ञा आहे. तर कुठलं तुम्हाला सांगता येईल? आता हे पुस्तक थिंग आहे. पुस्तक नाऊन, नाव. टेबल नाऊन, टेबल नाऊन आहे. पुस्तक नाऊन आहे. चष्मा नाऊन आहे. गर्ल नाऊन आहे. लेडी नाऊन आहे. मुलगी नाऊन, मुलगा नाऊन. आता याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकार बघायचे आहेत. कुठले कुठले? प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन. कॉमन नाऊनला सामान्य नाम असा शब्द आहे. काय नाम? सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे जे विशेष नाही आहे ते सामान्य नाम. आता काय आहे? पुस्तक हे सामान्य आहे. कुठलं पुस्तक आहे माहिती नाही आपल्याला. पुस्तक, सगळी पुस्तकं असतात. तर हे कॉमन नाऊन, त्याला मराठीमध्ये सामान्य नाम म्हणायचं. विशेष नाम. मी गायत्री. गायत्री हे विशेष नाम. जे नाव असतं, विशेष करून जे नाव असतं त्याला विशेष नाम म्हणायचं. आता अजूनही कुठलं सांगता येईल तुम्हाला? अजून कुठलं नाव तुम्ही सांगू शकता? अब्दुल कलाम. तुमचं नाव काय आहे? श्रीनिवास. तुमचं नाव श्रीनिवास. हे श्रीनिवास हे विशेष नाम झालं. नंतर इंदिरा गांधी हे विशेष नाम झालं. राजीव गांधी विशेष नाम झालं. असे जे विशेष नाव जे असतं, आता तुमच्या कुत्र्याचं नाव टॉमी आहे. कुत्रा हे सामान्य नाम झालं आणि टॉमी हे विशेष नाम झालं. त्याच्यामध्ये असा हा फरक असतो. तुमच्या लक्षात आला असेल हा फरक. तर सामान्य नाम आणि विशेष नाम हे आपण कंपॅरेटिव्ह बघितलं. त्याचा तुलनात्मक अभ्यास आपण बघितला. आता कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? एक असा ग्रुपचं नाव असतं. ते ग्रुपला ते नाव दिलेलं असतं. म्हणजे कसं? थवा. पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा एक ग्रुप असतो पक्ष्यांचा. आता थवा हे नाव नाही, पण हे कोणचं आहे? कलेक्टिव्ह नाव. नंतर तुम्ही अजूनही काय बघू शकता? पुस्तकांची चवड असते. असे एकावरती एक पुष्कळ पुस्तकं ठेवलेली असतात. चवड हे काय आहे? कलेक्टिव्ह नाव. नंतर तुम्ही आणखीन काय बघू शकता? ढीग. ढीग हा जो शब्द आहे हा सुद्धा कलेक्टिव्ह नाउन आहे. तर अजूनही कुठला बघू शकतो आपण? तुम्ही अशी जी कलेक्टिव्ह नाउन्स आहेत ना ती तुम्ही शोधा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही कलेक्टिव्ह नाउन लिहून ठेवा. आजचा हा तुम्हाला धडा कसा वाटला हे जरूर मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.